त्या नेत्यानं जर बरोबर घेऊन गेला असतं तर त्याचा एक वेगळं इम्पॅक्ट ज्याला म्हणतो तो दिसला असता. आता ढाके आहेत, रावते आहेत, सुभाष देसाई आहेत, अनेक मोठे मान्यवर नेते आहेत, त्यांना घेऊन जाण्यात काही गैर नव्हतं. परंतु आता त्यांच्या मर्जीसमोर कुणाचं काही चालत नाही, हे तेवढं सत्य आहे. सर, पण समता परिषदेच्या बैठकीमध्ये सुद्धा छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. कार्यकर्ते म्हणतात की आपण वेगळी वाट धरली पाहिजे. छगन भुजबळ म्हणतात की मोदींना याबद्दल सांगितलं पाहिजे, पत्र लिहिलं पाहिजे की ओबीसींवर जर अन्याय झाला यासाठी जबाबदार कोण आहे, आणि जर तसं काही झालं, ओबीसींच्या वाटाचं आरक्षण मराठ्यांना दिलं तर मग वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी तयारी सुद्धा ते दाखवतात. याकडे कसं पाहतात? बघा, सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू देणार नाही, असं एकदा शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. वारंवार मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हा जो काही मुद्दा चर्चेला जातोय त्याच्यामुळं